चढाई करतोय तो महाबोरगावच्या संघावरती. बघू आपल्या संघासाठी काय करतो ते. राईट कॉर्नर करून लेफ्ट कॉर्नर कडे पायाने गडी आउट करण्याचा प्रयत्न, तो टच करण्याचा प्रयत्न आणि अतिशय उंच पुरा असलेला हा खेळाडू 9 नंबरची जर्सी घातलेला, परंतु कुठलंही नुकसान महाबोरगाव संघाला झालेलं नाही. आपल्या संघामध्ये आपल्या चमूमध्ये परत बघूया. अजय राठोड भाऊ यांनी आतापर्यंत एक 5 गड्यांची पॉइंट्स मागणी होती. खूप सुंदर असं आतापर्यंत त्यांचं प्रदर्शन राहिलेलं आहे आणि फायनलचं एक प्रेशर असतं कोणत्याही प्लेअरवर आणि ते प्रेशर बिल्डअप करून आपल्याला तो सामना जिंकायचा असतो. त्यामुळे या सामन्यामध्ये निश्चितच आपल्याला काही ना काहीतरी खेळाडूने आपलं खातं उघडलेलं आहे. बोनस प्लस 1 म्हणजे 2 गुण. हा 11 नंबरचा रेडर सुपरस्टार रेडर पैसा या संघाचा लांबून आलेली टीम आहे. त्यांनी पहिल्यापासूनच एक खेळ भावनेचं आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. सुरुवातीला हा संघ हळू खेळतो आणि पुन्हा नंतर मग आक्रमक होतो. कुणाला त्या 11 नंबरच्या खेळाडूला जर पकडलं तर पवन भाऊ राचेटकर यांच्यातर्फे 51 रुपयाचं पारितोषिक आहे जे माझ्याकडे आलेलं आहे. पवन भाऊ राचेटकर अर्थमोळीस सारंग अर्थमोळीसचे मालक यांच्यातर्फे 50 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि काल पण त्यांनी ठेवलेलं होतं आणि आज पण. आणि अशा प्रकारे अजय भाऊ राठोड सुटलेले आहेत. परत एक गुण मिळेल तो महाबोरगाव संघाला. हौसाजी कचू वाटोडे स्वर्गीय 2 आणि 10 रेड आहे. 2 आणि 10 मध्ये काय काय होतं ते बघूया. 9 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू परंतु त्याला डॅश करण्यामध्ये यश मिळालेलं. अजय भाऊनी त्याला अतिशय अलगद उचलून बाजूला केलेला आहे. बघू 5 नंबरची जर्सी घातलेले अजय भाऊ आपल्या संघासाठी काय करतात ते. 4चा डिफेन्स शिल्लक आहे म्हणजे याचा अर्थ बोनस वगैरे काही ऑन नाही आहे. हात लावून गडी बाद करावा लागेल, पाय लावून गडी बाद करावा लागेल. अशा प्रकारे पॉईंट मिळू शकतो, अन्यथा पॉईंट मिळत नाही. आणि अशा प्रकारे थोडंसं रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला परंतु थोडी ऍडव्हान्स टॅकल झालेला आहे. 2 गुण मिळालेले आहेत ते महाबोरगाव संघाला आणि रेडरशिप आहे. काय मग महाबोरगाव संघाच्या नंबरचा हा खेळाडू पल्सा टीमचा महाबोरगाव संघाच्या ग्राउंड मध्ये आक्रमण करत आहे, चढाई करत आहे. बघूया उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने कोण्या पद्धतीने तो पॉइंट काढतो तो बघूया. आणि अचानक बोनसचा अटेम्प्ट केला आणि रेडर आउट झालेला आहे. बोनस आणि तिकडे एक अशा प्रकारे अजय भाऊंना लोन लावलेला आहे ते पळसा या संघावर. 3 पळसा 1. या रेडरची कॅच करणाऱ्या पवन भाऊ राचेटकर यांच्यातर्फे 51 रुपयाचं पारितोषिक आहे. सारंग अर्थमोळीसचे मालक. बघूया या खेळाडूची कॅच कोण करतात ते. आपल्या लेफ्ट कॉर्नरला दाबत राईट कॉर्नरला हात लावण्याचा प्रयत्न. बघूया पायाचा फुटवर्क अतिशय उत्तम आणि अशा प्रकारे यशस्वी पकड. अतिशय अजय राठोड यांनी ती पकड केली आहे आणि 51 रुपयाचं पारितोषिक हे अजय राठोड सरांना मिळेल. अजय राठोड अजय राठोड सरांची एंट्री. बघू राठोड आपल्या संघासाठी काय करतो ते. बोनसचा अटेम्प्ट केला होता परंतु पवन भाऊ राचेटकर यांच्यातर्फे अजय राठोड यांची कॅच करणाऱ्यास 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया 9 नंबरचा हा पळशाचा खेळाडू आक्रमण करतोय तो माळबोरगाव संघावर. माळबोरगाव संघ अतिशय आक्रमक मूडमध्ये दिसतोय. बघूया चेन मध्ये पकडतात का ते. लॉबीचा वापर केला होता. 1 पॉइंट मिळालेला आहे तो पळसा या संघाला. बघूया 10-5-10चा हा सामना, हा फायनल सामना प्रेक्षकांच्या अल्लोट गर्दीमध्ये इथे संपन्न होत आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचत असेल त्या पोहोचवण्याची जबाबदारी श्री इंदल भाऊ राठोड यांच्या साऊंड सिस्टीम कडे. बघूया हा 11 नंबरचा खेळाडू. त्याची नेमकीच अजय भाऊने कॅच केली होती आणि लोन लागलं होतं. कमबॅक करण्यामध्ये पळसा हा संघ सुद्धा काही कमी नाही आहे परंतु जेव्हा
फायनलचं एक वेगळं प्रेशर खेळाडूवर असतं, तेव्हा खेळाडू बऱ्याचशा चुका आपोआप त्यांच्याकडनं घडताना आपण पाहतो. ब्लू आणि डायरेड मध्ये आलेला हा माळबोरगाव संघाचा खेळाडू 7 नंबर जर्सी घातलेला. बघू आपल्या संघासाठी काय करतो ते. आणि अशा प्रकारे अतिशय तेज गतीनं हात लावून बाद गेलेला आहे एक खेळाडू. रनिंग हँड टच केला आणि एक खेळाडू बाद झालेला आहे. 9 नंबरचा हा रेडर अद्याप कुठलाही पॉइंट त्याने अद्याप प्राप्त केलेला नाहीये. मला वाटते एक जो दोनच घेतला होता तो त्यानेच घेतला होता का. आणि अशा प्रकारे बघूया कोणता पॉइंट मिळतो का. 6 मिनिटाचा वेळ संपन्न झालेला आहे. आणि अशा प्रकारे दोघांची संख्या आहे पळसा 3 आणि माळबोरगाव 12. पळसा 3 माळबोरगाव 12. जे काही करायचं आहे ते पळसा संघाला करायचं आहे आणि निश्चितपणे पळसा संघ कमबॅक करेल अशी मला आशा आहे. आणि अशा प्रकारे ज्या खेळाडूने गडबड करू नको असं म्हटलं त्याच खेळाडूने गडबड केली. आणि बघूया अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. आणि अशा प्रकारे 11 नंबर जर्सी आउट आणि रेडर सेट. अजय भाऊची कॅच करणाऱ्या पवन भाऊ राचेकर यांच्यातर्फे 51 रुपयाचे पारितोषिक आहे. परंतु सध्या पळसाच्या खेळाडूची एंट्री चालू आहे आणि पकड सुटली होती. परंतु बघूया पकड होते का ते. आणि अतिशय चांगली पकड संघ भावनेचं दर्शन आणि एक जीवपणाने माळबोरगाव संघाने त्याचा झेल गेलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांची संख्या झाली आहे ती 14 आणि पळसा 3. सामान्य आघाडी नाही आहे फायनलच्या मानानं, कारण फायनलला एवढी आघाडी याची पकड करणाऱ्यास पवन भाऊ राचेकर यांच्यातर्फे 51 रुपयाचं पारितोषिक. पोलीस प्रशासनातील एक व्यक्ती इथे आलेले आहेत आणि मी विनंती करतो की कोणीही इथं कुठलंही आगाऊ वर्तन करू नये. त्याची जबाबदारी त्याची स्वतःची राहील. बघूया हा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो ते. कुणीही कोणताही प्रेक्षकांनी अवर्तन केल्यास कारवाई होऊ शकते, त्याला मंडळ जबाबदार राहणार नाही. हा 4 नंबरचा खेळाडू माळबोरगाव संघाचा एंट्री करतोय तो पळसा या संघावरती. त्याच्या लेफ्ट कॉर्नरला दाबून गडी बाद करण्याचा प्रयत्न. अतिशय सावध अशी एंट्री, कुठलीही गडबड नाही आणि अचानक रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न झाला परंतु अयशस्वी. कुठलाही पॉइंट न घेता आपल्या संघात परत. वेळ सध्या वेळ 8 मिनिटाचा वेळ झालेला आहे. बघूया 8 मिनिटांमध्ये संख्या आहे पळसा 3 आणि माळबोरगाव 14. बोनस ऑन आहे आणि हा डू आणि डायचा स्पेशलिस्ट आलेला आहे 3 नंबर जर्सीचा. आतापर्यंत खूप चांगल्या मागच्या 2 सामन्यामध्ये त्याने रिडिंग केल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये तो फेल गेला होता. याही सामन्यामध्ये त्याची पकड झालेली आहे. बघूया 1 पॉइंट मिळतो तो माळबोरगाव संघाला. माळबोरगाव संघ हा आघाडीवर आहे आणि पळसा हा संघ पिछाडीवर आहे. डू आणि डायरेक्ट मध्ये आलेला आहे 7 नंबरचा खेळाडू आणि आपल्या डाव्या साईडला डावत हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, पायाचा फुटवर पकड असाध्य झाली आणि पकड सुटली. बघूया पाय झालेला अंतिमातील आणि 2 खेळाडू बाद झाले तर पळसा या संघाचे. अतिशय सुंदर आतापर्यंत हा रेडर चालला नव्हता 7 नंबरचा, परंतु या फायनल राऊंड मध्ये अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये त्याने वापसी केलेली आहे. अतिशय सुरेख अशा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पाणी द्या त्यांना. आणि पकड झालेली आहे ती 10 नंबरच्या खेळाडूची. हॅलो, नाही काही चूक झालेली नाही आहे. भिसे भाऊ काही हे नाही आहे, चालू आहे. हा 9 नंबरचा खेळाडू एंट्री करतोय तो माळबोरगाव संघावरती. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. त्याचा संघ पिछाडीवरती आहे आणि लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी झालेला आहे. बघूया कुठलाही गुण न घेता आपल्या संघामध्ये परत. आणि हाफ टाइम साठी लास्ट एंट्री, ही एंट्री लास्ट राहील. हाफ टाइम होईल यानंतर 10 मिनिटं पूर्ण होतील या एंट्री झाल्यावर. बघूया या एंट्रीमध्ये 7 नंबरचा हा खेळाडू फॉर्म मध्ये आला. आतापर्यंत तो स्तब्ध होता आणि ओके आता ग्राउंड चेंज होईल. यांची कॅच बदलणारा भरगच्छ आलेला आहे. पुन्हा एकदा सेंटरला मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट रेडिंगचं प्रदर्शन, खूप सुंदर अशी रेडिंग त्यांची.
यांना पकडणारा जवळपास 200 रुपयाचे पारितोषिक आहे. पैसा या संघाची गोलसंख्या आहे 21 आणि आपल्या 3 आणि महादेव संघाची आहे 21. 11 नंबरचा खेळाडू यांना पकडणारा पवन भाऊ राजतकर यांच्याकडून 51 रुपयाचे पारितोषिक. फायनलचा हा उत्कृष्ट असा हा सामना भारताच्या प्रेक्षकांच्या सर्वांच्या डोळ्यासमोर कबड्डीचा भरपूर आनंद घेत आहेत. बंदी भागातले सर्व प्रेक्षक कबड्डी प्रेमी अतिशय उत्कर्षावर्धक असलेला हा सामना. 11 नंबरचा हा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो ते आणि खाली आपण त्यांची एंट्री वापस. पुन्हा एकदा महादुर्गा संघाचा हा 4 नंबरचा खेळाडू चढाई करतो. पैशाच्या ग्राउंडवर 4 नंबरचा खेळाडू लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न त्यांना हे झालेलं नाही. पाहुण्या संघासाठी काय करतो ते 4 नंबरचा हा खेळाडू डाव्या कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न डावीकडून पुन्हा उजवीकडे कोणत्याही प्रकारचा यश आलेलं नाही आणि खाली आपण त्यांची एंट्री वापस. 9 नंबरचा हा खेळाडू पैसा या संघाचा हा खेळाडू चढाई करतो. महादुर्गाच्या ग्राउंडवर खूप सुंदर अशी त्यांचा बोनसचा प्रयत्न पाहूया. बोनस मिळाला तो पैसा या संघाला आणि पैसा या संघाची आणि ह्या डू आवड आहे. पैसा या संघाची गुणसंख्या आहे 4. अतिशय उत्कृष्ट असं त्यांचा पकड केलेली आहे. सुंदर पकड झालेली आहे आणि एक गुण मिळाला तो पैसा या संघाने. पुन्हा एकदा हा आता बोनस घेऊन गेला हा खेळाडू उजव्या कॉर्नरला लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. पुन्हा सेंटरला लात मारण्याचा प्रयत्न. आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. पिचारी भरून निघणं खूप अवघड आहे तरी पण कबड्डीमध्ये काही सांगता येत नाही. सुंदर असं रेडिंगचं प्रदर्शन आणि हा अजय भाऊ यांची कॅच पकडणारा भरगतचा असं पारितोषिक आलेला आहे मंडळाकडे. पाहूया पारितोषिकाचा मानकरी कोण होते ते. सुंदर अशी रेडिंग त्यांची बोनस घेण्याचा त्यांचा अटेम्प्ट. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो आणि उत्कृष्ट जास्त केलेला हा अजय भाऊला त्याची पकड कोणी केली सांगा आम्हाला. हा 9 नंबरचा खेळाडू हा बोनस एक बोनस मिळाला तो मारवाड संघाला आणि एक गुण मिळाला तो पैसा या संघाला. पैसा 6 आणि मारवाड 22. 11 नंबरचा खेळाडू या खेळाडूला पकडणारा पवन भाऊ राजतकर यांच्याकडे 51 रुपयाचे पारितोषिक आहे. सुंदर असं रेडिंगचं प्रदर्शन डावीकडे उजवीकडून डावीकडे खूप आपल्याकडून तरीने सुरुवात त्यांची आणि अतिशय उत्कृष्ट कबड्डीचं प्रदर्शन केलं आणि त्यांची पकड झालेली आहे. सुंदर अशी पकड झाली चैन टॅकल केलेला त्यांच्यावर आणि बाद झाला ते कोच संघाचा खेळाडू. नाव सांगा तुमचं नाव. 3 नंबरचा खेळाडू नाव सांगा. राजेश भाऊ हा मानकरी झाले आपले राजेश भाऊ. पुन्हा एकदा हा महादुर्गा संघाचा 7 नंबरचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी ते. आतापर्यंत त्यांना सुंदर असं रेडिंगचं प्रदर्शन केलं. तुम्ही काही बोलले का. पुन्हा पैसा या संघाला ऐकून मिळालेला आहे. पुन्हा एकदा हा 4 नंबरचा खेळाडू महादुर्गाचा खेळाडू तेव्हा करतो पैशाच्या ग्राउंडवर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न अद्याप त्यांना यश आलेलं नाही. सरपात्र भागाचा खेळाडू आणि अतिशय सुंदर अशी त्यांची रोड बघूया त्यांचा नंबर काय येतो ते 2 गडी बाद केले ते 4 नंबरचा खेळाडू आणि पैसा या संघाची महादेव संघाची गुणसंख्या झाली 25 आणि पैसा संघाची झाली आहे 7. 18 गुणाची आघाडी आहे ते महादेव संघाकडे. हा 9 नंबरचा खेळाडू लांब हात करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. डावीकडून उजवीकडून डावीकडे सुंदर असं रेल्वे पुन्हा एकदा त्यांना बरोबर घेण्याचा त्यांचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट असं रेल्वेचं प्रदर्शन. सुंदर अशी रेल्वे त्यांची आणि खाली हाताने एंट्री वापस. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी हा 4 नंबरचा खेळाडू डावीकडून उजवीकडे डावीकडे सेंटरला मारण्याच्या प्रयत्नात. हा सुंदर असं रेल्वेचं प्रदर्शन. सुंदर अशी त्यांची पकड झाली होती पण त्याने ऍडव्हान्स टॅकल झाला आणि बाद झाला तो पैसा संघाचा खेळाडू. सुंदर असं डोळ्याचं पान फोडणारं कबड्डीचं प्रदर्शन.
वा 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 सुंदर पकड केली अजय भाऊने. एक गुण पुन्हा मिळाला महादुर्गाव संघाला आणि या सगळ्याचं धावतं करतील आदरणीय श्रीमान श्रीराम सरकार. 4 नंबरचा हा खेळाडू एंट्री करतोय तो पळसा या संघावर. महाबोरगाव संघाचा हा 4 नंबरचा खेळाडू बघा आपल्या संघासाठी काय करतो ते. सुपर टॅकल ऑन आहे, त्याला पकडलं तर 2 गुण मिळतील पळसा या संघाला. आणि बघूया एंट्री वापस जाते का काही प्राप्त करून जाते तो नाही. लेफ्ट कॉर्नरला हात लावून बाद करण्याचा प्रयत्न. थंडीचं भयानक कडाक्याची थंडी. 6 मिनिटाचा खेळ झालेला आहे, जवळपास 6 मिनिटाचा खेळ झालेला आहे आणि हे होत असताना 27 संख्या आहे ती महाबोरगावची आणि 7 संख्या आहे ती पैशाची. आणि स्टार रेडरला अलगद उचललेला आहे आणि तो बाद झालेला आहे. रेडर बाद आणि 1 पॉइंट वाढेल तो महाबोरगाव संघाला मिळेल. हा डाव्या कॉर्नरला दाबण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचं फुटवर्क. बघूया कॅच होते का ते. सुपर टॅकल ऑन होता परंतु हा पॉइंट किप्पीमध्ये दिला त्या पद्धतीने खेळाडूने दिलेला आहे. हा एक चांगला रेडर आहे. भू आणि डायसाठी त्याने बरंचसं गाजवलेलं आहे. सलग 10 पॉइंट्स घेण्याचा विक्रम या ग्राउंडवर याच खेळाडूने केला होता 3 नंबरच्या. बघू आता आपण या संघासाठी काय करतोय ते. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे तो टच करण्याचा प्रयत्न. हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न. हाताने दोन्ही संघातल्या आणि जंप घेतला होता परंतु साखळीमध्ये अडकल्यामुळे त्यालाही पकडला गेलं. परत लोन लागलेला आहे आणि अशा प्रकारे 3 गुण मिळतील ते महाबोरगाव संघाला. आणि वाढीव संख्या आहे महाबोरगाव संघाची ती 31 आणि 32 आणि 7 पळसा 1-8 सबस्टिट्यूट आहे. बघूया पुढे काय होतं या 4 पुढचे जे शिल्लक काही मिनिटं राहिलेली आहेत. 9 अंकाचा हा खेळाडू आणि डॅश करण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते पळसा या संघाला. बघूया यानंतर पळसा या संघाची रेड राहील. 11 नंबरचा स्टार खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी. पळसाचा हा खेळाडू हा एकट्याच्या दमवर पूर्ण मॅच चेंज करण्याची महत्तम शक्यता ठेवतो आणि काय झालं ते बघूया. अटेम्प्ट केला होता परंतु ऍडव्हान्स टॅकल होता. किती खेळाडू बाद झालेले आहेत अंपायर सांगतील आम्हाला. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. खूप ऍडव्हान्स टॅकल, फार चुका होत आहेत पळसाच्या टीम कडून. बघूया टाइम आउट घेतलेला आहे तो. 2 मिनिटाचा टाइम शिल्लक आहे. चालू करा. या एंट्री नंतर बघू आपण काय 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 पाहायला मिळेल आपल्याला ते. ज्या पद्धतीने चुरस पाहायला मिळते फायनल मध्ये. फक्त 2 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि या 2 मिनिटांमध्ये जर पळशाला वापसी करता आली तर 2 मिनिटं आहेत त्यांच्याकडे. बघूया रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. अतिशय जलद गतीने दाबण्याचा प्रयत्न परंतु जर्सी ओढण्याचा प्रयत्न केला. 2 गुण मिळाले ते पळसा या संघाला. 11 झाली आहे पैशाची संख्या आणि 34 आहे ती महाबोरगावची संख्या. अजय भाऊची कॅच करणाऱ्यास पारितोषिक आहे आणि बघूया ते कॅच झालेली आहे वाटते त्यांची एकदा. बघूया त्यांनी बोनसचा अटेम्प्ट केला होता परंतु बोनस मिळतात का ते अंपायर ठरवतील आणि आम्हाला सांगतील. लेफ्ट कॉर्नरला दाबण्याचा प्रयत्न, टाइमपास करण्याचा प्रयत्न, वेळ घालवून आता बोनस मिळालेला आहे. 1 गुण मिळाला तर महाबोरगाव संघाला. 33 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू बघूया काय करतो आपल्या संघासाठी. ते दिसलेला होता परंतु पुन्हा पकडमध्ये आलेला आहे आणि माधवदाजी यांना फार काळजी आहे महाबोरगाव संघाची. त्यांनी मला पॉइंट बद्दल सांगितलं. असं हा 7 नंबरचा युवराज नावाचा खेळाडू चढाई करतोय. तो पळसा या संघावर. बोनस ऑन आहे. बघूया बोनस घेऊ शकतात का ते. आणि नाही, अडवान्स टॅकल झालेला आहे आणि पकड अयशस्वी. अशा पद्धतीने 2 गुण मिळालेले आहेत ते महाबोरगाव संघाला. शेवटचे 2 या एंट्री नंतर शेवटची एंट्री राहील कारण टाइम संपत आलेला आहे. बघूया या एंट्री मध्ये काय होतं ते. बघूया 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू आणि एक खेळाडू बाद केलेला आहे 4 नंबर जर्सीचा. लास्ट एंट्री बघूया. पळसा संघ याला धरतो जाते
आणि गुण झालेला आहे तो माळबुरगाव संघ आणि या